नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 या विषयात आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे काही कलम विचारले जातात आणि ही कलम आपल्याला रिकामी जागा असेल, रिकाम्या जागा त्यासोबतच जोड्या लावा आणि एका वाक्यात संकल्पनेवरती आधारित. तसेच आपल्याला MCQ क्वेश्चनला देखील काही महत्त्वाचे कलम विचारले जातात की जे कलम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 नुसार आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आजच्या लेक्चर्समधनं तुम्हाला रिकामी जागा जोड्या लावा MCQ या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या आधारे या ठिकाणी जी कलम आहेत ती कलम आपण अभ्यासतो आहेत. आता प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम अशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे 1 2 3 4 5 6 असे असणार एक नंबर वाईज. आणि जवळजवळ हे आपले एकूण जे नंबर आहेत हे सर्व नंबर या ठिकाणी 168 कलम आहेत. ओके, म्हणजे 1 टू 168 कलम आपल्याकडे असणार आहे, म्हणजे 1 ते 168 कलम आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये सुरुवातीला या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे की कलम. ओके, आणि समजा आता इकडे तुमची अशी नोटबुक आहे, हे नोटबुकचं पेज आहे. ओके, आता हे जे इथे असणार आहे या लाईनीमध्ये 1 2 3 4 5 आणि त्याच्या समोर कलम 1 चा अर्थ काय आहे ते लिहायचं, कलम 2 चा अर्थ काय आहे ते लिहायचं, कलम 3 चा अर्थ काय आहे ते लिहायचं. ओके, चलो स्टार्ट. कलम 1, संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ. म्हणजे जर तुम्हाला विचारलं 1960 महाराष्ट्र सहकार कायदा, महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये कलम 1 कशाशी संबंधित आहे? संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. कलम 2 व्याख्यांच्या संबंधी आहे. त्यानंतर पुढे कलम 3, तर हे जे असणार आहेत हे कलम आहेत. तर कलम 3 निबंधक व त्यांच्या हाताखालील कर्मचारी वर्ग. कलम 3 तात्पुरती रिक्त पद भरणं. कलम 4 ज्याची नोंद करता येईल अशा संस्था. कलम 5 मर्यादित किंवा अमर्यादित दायित्वासह नोंदणी. कलम 6 नोंदणीच्या शर्ती. कलम 7 संस्थांना किंवा संस्थांच्या वर्गाला नोंदणीविषयी शर्तीपासून सूट देण्याचा अधिकार कलम 7 मध्ये आहे. हे कलम व्यवस्थित नोट डाऊन करून घेत चला. GDCA परीक्षा, बँक भरती परीक्षा, तसेच बँक अंतर्गत भरती परीक्षेसाठी किंवा कर्मचारी वर्ग काम करण्यासाठी तुम्हाला जे कर्मचारी वर्ग असतील तर त्यांना ही कलम त्या ठिकाणी माहिती देखील असणं गरजेचं आहे. तर कलम 7 संस्था किंवा संस्थांच्या वर्गाला नोंदणीविषयी शर्तीपासून सूट देण्याचा अधिकार कलम 7 मध्ये आहे. कलम 8 नोंदणीसाठीचा अर्ज. अर्ज म्हटलेला आहे, एक लक्षात घ्या, नोंदणीसाठीचा अर्ज म्हटला असेल तर कलम 8. कलम 9 नोंदणी. कलम 10 नोंदणीचा पुरावा. आता इथे लक्ष घ्या, नोंदणीविषयी आपल्याला बघा कलम 6 पण आहे, नोंदणीच्या शर्ती आहे. ओके, शर्ती, अटी असं असेल तर कलम 6. कलम 8 कशाशी संबंधी आहे तर नोंदणीसाठीचा अर्ज आहे. आणि कलम 9 नोंदणीविषयी आहे. आणि कलम 10 नोंदणीचा पुरावा आहे. हे महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत. ओके, चलो पुढे बघूया. कलम 11 विवर्षित प्रश्नांचा निर्णय करण्याचा निबंधकांचा अधिकार म्हटलेला आहे. ओके, कलम 11. कलम 12 संस्थांचे वर्गीकरण. हा पण परीक्षेला आलेला कलम आहे, जे IMP क्वेश्चन आहे. जे IMP क्वेश्चन्स आहे म्हणजे जे परीक्षा ओरिएंटल आहे ते मी इथे हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संस्थेच्या उपविधीची सुधारणा.
कलम 13. चलो कलम 13 लिहा. संस्थेच्या उपविधीची सुधारणा. कलम 14. उपविधीत सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्याचा अधिकार. कलम 15. नावात बदल करणे. कलम 15. नावात बदल करणे. कलम 16. दायित्वातील बदल. कलम 16. दायित्वातील बदल. एक लक्षात घ्या, हे जे लेक्चर्स आहे हे वारंवार बघत चला, म्हणजे जेणेकरून तुमचे कलम त्या ठिकाणी परफेक्ट पाठ होतील. ओके. त्यानंतर पुढे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील पुढील कलम. कलम 17. संस्थांचे एकत्रीकरण, संस्थांचे हस्तांतरण, संस्थांचे विभागणी किंवा रूपांतरण त्या संबंधीचा कलम आहे कलम 17. कलम 18. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने किंवा सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने. किंवा सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने एकत्रीकरण, विभागणी व पुनर्रचनेसाठीचा देण्याचा अधिकार कलम 18 मध्ये आहे. कलम 18 अ. कलम 18 अ. सहकारी बँकांचे एकत्रीकरण. कलम 18 ब. प्राथमिक कृषी पतसंस्थांचे एकत्रीकरण. कलम 18 क. संस्था ज्या स्थानिक क्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रात फेरफार करण्यात आल्यामुळे त्या संस्थांची पुनर्रचना करणे त्या संबंधीचा कलम आहे कलम 18 क. अ ब क 18 चे दिलेले आहे सिरियल, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. कलम 19 संस्थांच्या पुनर्रचना संबंधी. कलम 20 संस्थांची भागीदारी. कलम 20 अ संस्थांकडून सहयोग. कलम 21 संस्थांची नोंदणी रद्द करणे आणि कलम 21 अ संस्थांच्या नोंदणीचा र करणे. ओके. त्यानंतर पुढे सदस्य आणि त्या संबंधीचे म्हणजे सभासद सदस्य त्या संबंधीचे हक्क, कर्तव्य, दायित्व त्यासाठी असणारी महत्वाची कलम. तर कलम 22 घ्या आता. कलम 22 जिला सदस्य होता येईल अशी व्यक्ती. कलम 22. कलम 23 खुले सभासदत्व. हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे हा. कलम 24 नाममात्र सदस्य व सहयोगी सदस्य. कलम 24 अ. कलम 24 अ सदस्य इत्यादींना सहकार, शिक्षण व प्रशिक्षण देणे. कलम 25 सदस्यांचं सभासदत्व जे असतं ते बंद होणे. त्यानंतर कलम 25 अ सदस्य नोंदवहीतून सदस्यांचे नाव काढून टाकणे. कलम 25 अ. कलम 26 सदस्यांचे हक्क व कर्तव्य. कलम 27 सदस्यांचा मतदानाचा अधिकार. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार सदस्यांचा मतदानाचा अधिकार कोणता कलम आहे? तर कलम 27. ओके. आणि सदस्यांची हक्क कर्तव्य विचारली तर कलम 26. ही कलम आहेत, लक्षात असू द्या, ही खूप आणि खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पुढे कलम 28 भागधारण करण्यावर निर्बंध. कलम 29 भाग किंवा हितसंबंध यांचे हस्तांतरण किंवा त्यावरील भार याबाबतचा निर्बंध. त्यानंतर कलम 30 सभासदांच्या मृत्यूनंतर हितसंबंधांचे हस्तांतरण करणे. आला पॉइंट लक्षात. कलम 30 पर्यंत आपण पाहिले आहेत. त्यानंतर पुढे कलम 31 भाग किंवा हितसंबंध जप्तीस पात्र नसणे म्हटलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. भाग किंवा हितसंबंध जप्तीस पात्र नसणे. कलम 32 पुस्तके इत्यादी पाहण्यांचा सदस्यांचा हक्क. म्हणजे जे सदस्य सभासद आहे त्यांना पुस्तके पाहण्याचा जो हक्क आहे तो कलम 32 अन्वये दिला जातो. कलम 32. कलम 32 अ काय सांगतो? विवर्षित संस्थांनी सदस्यांना पासबुक देणं व अशा पुस्तकातील नोंदी देय रकमेचा पुरावा असणं. कलम 32 अ नुसार. कलम 33 माजी सदस्यावर मृत सदस्यांच्या
संपदेवर असणारे दायित्व. ओके, कलम 33. कलम 33 काय आहे की माजी सदस्यांवर व मृत सदस्यांच्या संपदेवर असणारे दायित्व. कलम 34 सदस्यांची नादारी जोड्या लावांसाठी पण खूप महत्वाचे आहे. कलम 35 सदस्यांना काढून टाकणे हा IMP आहे, बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये रिपीटेड झालेला आहे. चलो आता पुढचे कलम बघूया आपण. कलम 36. कलम 36 संस्था हा निगम निकाय असणे. कलम 37 संस्थेचा पत्ता. कलम 38 सदस्यांची नोंदवही. कलम 39 नियमन इत्यादींची प्रत तपासणीसाठी खुली असणे. कलम 40 नोंदणीची प्रत पुरावा म्हणून ग्राह्य धरणे. कलम 41 संस्थेचे भाग व ऋणपत्रे या संबंधीच्या लेखांना सक्तीच्या नोंदीपासून सूट देणे. ओके. कलम 42 कर आकारणीपासून सूट देण्याचा अधिकार, रक्कम परत करण्याचा अधिकार कलम 42 मध्ये आहे. कलम 43 कर्ज घेण्यावर निर्बंध. लक्षात ठेवा, कलम 43 हा एक IMP आहे, कर्ज घेण्यावर निर्बंध. कलम 44 कर्ज देण्याच्या धोरणांचे नियमन. आणि कलम 44 अ विवर्षित प्रकरणामध्ये व्याजावर मर्यादा. कलम 45 सदस्य नसलेल्या व्यक्तीबरोबर इतर व्यवहार करण्यावर निर्बंध. कलम 46 सदस्यांचा भाग किंवा हितसंबंध यांच्या बाबतीतील भार व वजावट. कलम 46. कलम 47 संस्थेचे अग्रहक्क. ओके, कलम 47 काय आहे? संस्थेचा अग्रहक्क. आता पुढे आणखीन काही महत्वाची कलम बघूया. कलम 48 विवर्षित संस्थांकडनं कर्ज घेण्याच्या सदस्यांच्या स्थावर मालमत्तेवर भार असणे. हा पण IMP आहे, परीक्षेला आलेला प्रश्न आहे. कलम 48 अ काय सांगतो? संस्थेच्या देय रकमा भागविण्यासाठी विवर्षित कृषी उत्पन्नाच्या विक्रीच्या किमतीमधून करावयाच्या वजाती. ओके, म्हणजे काय? कलम 48. पुढे कलम 49 विवर्षित बाबतीतील संस्थेचा दावा पुरावा करण्यासाठी वेतनातून कपात करणे. हे तीनही कलम IMP आहे. पेपर नंबर 5 साठी तुम्हाला विचारले जातात आणि पेपर नंबर 4 मध्ये पण रिकामी जागेला ही प्रश्न आलेले आहेत. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आता कलम 50. चलो आता कलम 50 मध्ये काय म्हटलेलं आहे? राज्याकडून संस्थेंना सहाय्य, त्या संबंधीचे काही कलम आहेत. आता कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासनाची संस्थांमध्ये प्रत्यक्ष भागीदारी. परीक्षेला प्रश्न तुम्हाला यातलेच विचारणार आहे मित्रांनो, 101%. त्यामुळे व्यवस्थित लेक्चर समजून घ्या, व्यवस्थित कलम समजून घ्या. महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 मधील राज्य शासनाची संस्थांमध्ये प्रत्यक्ष भागीदारी डॅश डॅश कलमांतर्गत आहे. तर तुम्हाला उत्तर लगेच क्लिक पाहिजे कलम 50. यासाठी ही महत्वाची मी कलम घेतोय. कलम 51 राज्य शासनाची संस्थांमध्ये अप्रत्यक्ष भागीदारी. बघा, प्रत्यक्ष भागीदारी म्हटलं तर 50 आणि अप्रत्यक्ष भागीदारी म्हटलं तर 51. ओके, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा फक्त. कलम 52 प्रमुख राज्य भागीदारी निधी. प्रमुख राज्य भागीदारी निधी कलम 52. कलम 53 दुय्यम राज्य भागीदारी निधी. दुय्यम म्हटलं तर कलम 53. पुढे कलम 54 भाग खरेदी करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता. मग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 नुसार भाग खरेदी करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यासाठी डॅश डॅश कलमांतर्गत तरतूद दिलेली आहे. तर कोणत्या कलमांतर्गत? तर कलम 54 अंतर्गत. कलम 55 विवर्षित भागांच्या संधीबाबत विवर्षित भागांच्या संबंधात दायित्व मर्यादित असणे.
ओके. दायित्व कसं पाहिजे? मर्यादित असणे. त्यासंबंधीचं कलम आहे कलम 55. पुढे कलम 56 लाभांशाच्या रकमेवरती निर्बंध. कलम 57 शिखर संस्थांची व मध्यवर्ती संस्थांची क्षतिपूर्ती. कलम 57. कलम 58 भाग भांडवल, लाभांश इत्यादींचा विनियोग कसा करायचा त्यासंबंधीचा कलम 58. कलम 59 शिखर संस्था किंवा मध्यवर्ती संस्था समापित झाल्यावर प्रमुख किंवा दुय्यम राज्य भागीदारी निधीचा विनियोग म्हणजेच काय, त्याचा कलम 59 आहे. कलम 60 काय सांगतो? प्रमुख किंवा दुय्यम राज्य भागीदारी निधी हा मतांचा भाग न होणे, मतांचा भाग न होणे त्या संबंधीचा कलम 60 आहे. थोडस तुम्हाला हे गोष्टी नवीन असतील, पण लेक्चर पुन्हा पुन्हा बघा तर तुमचे सर्व कलम्स यामध्ये क्लिअर होतील. पुढे कलम 61 राज्य शासन किंवा शिखर संस्था यामधील करार. कलम 62 संस्थांना राज्याकडून द्यावयाच्या सहाय्याचे इतर प्रकार. कलम 63 या प्रकरणातील तरतुदी किंवा इतर कायद्यांवर अधिभावी ठरवणे. हा कलम 63. त्यानंतर पुढे घ्या कलम 64. आता कलम 64 काय सांगतो? निधीची विभागणी न करणे. कलम 65 नफा विनिश्चित करणे व त्याचे सविभाजन करणे. ओके. त्यानंतर कलम 66 हा पण IMP आहे, राखीव निधी. कलम 66 राखीव निधी. कलम 67 लाभांशावरती निर्बंध. कलम 68 राज्य संघीय संस्थांचे शिक्षण निधीस अंशदान. कलम 69 सार्वजनिक प्रयोजनासाठी अंशदान. कलम 69 एक लक्षात घ्या, जे जे कलम वगळण्यात आलेले आहे तिथे मी फुली मारतोय किंवा डॅश करतो. कलम 69 हा वगळण्यात आलेला आहे, हा या कायद्यामध्ये नाही आहे, त्यामुळे यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार नाही. कलम 69 म्हटलेला आहे तर जिल्हास्तरीय समित्या व राज्यस्तरीय समिती घटित करणे. कलम 70 हा पण परीक्षेला आलेला आहे. कलम 70 निधीची गुंतवणूक करणे. कलम 71 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. आणि कलम 71 हा पण परीक्षेला आलेला आहे. कलम 71 IMP पदाधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्याविरुद्ध वैयक्तिक नात्याने दाखल केलेल्या किंवा करण्यात आलेल्या विवर्षित कार्यवाहीसाठी निधीचा वापर न करणे या संबंधीचा कलम 71 आहे. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता आपण संस्थांच्या व्यवस्थापनासंबंधीचे काही महत्वाचे कलम पाहणार आहोत. त्यामध्ये कलम 72 दिलेला आहे की संस्थेसंबंधीचा अंतिम प्राधिकार. कलम 72 दिलेला आहे की निवड केलेल्या संघीय संरचनेशी संलग्न किंवा असंलग्न होण्याचे स्वातंत्र्य. कलम 72 मध्ये दिलेला आहे. कलम 73 म्हणजे त्याची तरतूद काय आहे तर समिती, तिचे अधिकार व कार्य. हा पण परीक्षेला प्रश्न आलेला आहे, कलम 73. त्यानंतर कलम 73 कलम 73 कलम 73 1 कलम 73 1 कलम 73 1 कलम 73 1 हे काय झालेले आहेत? वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे कलम 73 1 आता कलम 73 1 हा आहे तर त्याचा जी तरतूद आहे ती बघा. संस्थेच्या अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव. हा पण IMP पेपरला आलेला आहे, पेपर 5. कलम 73 आता कलम 73 म्हटलेला आहे फक्त विवर्षित प्रवर्गाच्या संस्थांचे एकाच वेळी पदनिर्देशित अधिकारी होण्याकरता अनर्हता. ओके, हे या ठिकाणी माहिती दिलेली कलम 73 मध्ये. त्यानंतर कलम 73 म्हटलंय ते वगळण्यात आलेलं आहे. कलम 73 3 वेळा
ओके, समितीची रचना करणे. जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न आला, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मध्ये समितीची रचना किंवा 1960 मध्ये कलम डॅश डॅश अंतर्गत समितीची रचना करणे, तर कलम कोणता आहे? कलम 73 अ अ अ 3 वेळा अ अ लिहायचं. ओके, कलम 73 अ ब वगळण्यात आलेला आहे. कलम 73 ब संस्थेच्या समित्यावर विवर्षित जागा राखून ठेवणं व त्यासाठी निवडणूक घेणं. कलम 73 ब हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे हा. कलम 73 ब. आता पुढे कलम 73 ब ब 2 वेळा ब आहे, तो पण वगळण्यात आलेला आहे. कलम 73 3 वेळा ब आहे, तो पण वगळण्यात आलेला आहे. पुढे कलम 73 क हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे हा, IMP क्वेश्चन आहे. कलम 73 क, कलम 73 क काय सांगतो? महिलांकरिता जागा राखून ठेवणं. पुढे कलम 73 क अ समितीची जागा तिच्या सदस्यांची निरर्हता. कलम 73 क ब राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण. हे IMP करून ठेवा, हे सगळे परीक्षेला आलेले क्वेश्चन आहेत. त्यानंतर कलम 73 क क, कलम 73 क क काय आहे? निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा अधिकार. ओके, आणि कलम 73 ड, कलम 73 ड काय सांगतो? संस्थेची अन्य संस्थेवरील नामनिर्देशित व्यक्ती संघीय संस्थेखेरीज इतर संस्थेवर पदनिर्देशित अधिकारी होण्यास पात्र नसणे म्हटलेलं आहे. तो कलम 73 ड मध्ये येतो. चलो, कलम 73 ई वगळण्यात आलेला आहे. कलम 73 ई अ ते पण वगळण्यात आलेलं आहे. कलम 73 फ संस्थेच्या समितीवरील एकापेक्षा अधिक जागांसाठी निवडणूक घेणं, त्या संबंधीचा कलम आहे कलम 73 फ. त्यानंतर पुढे हे सगळे नवीन घटकांवर आधारित आहे. कलम 73 फ फ वगळण्यात आलेला आहे. कलम 73 फ फ 3 वेळा फ फ तो पण वगळण्यात आलेला आहे. कलम 73 ग तो पण वगळण्यात आलेला आहे. कलम 73 ह तो पण वगळण्यात आलेला आहे. आणि कलम 73 आय जो आहे तो लिहून घ्या. चला, मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत कळविण्याची आणि तिच्या व्यवस्थापनेसाठी सहाय्य करण्याची समितीची किंवा प्रशासकाची किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याची जबाबदारी, त्या संबंधीचा कलम 73 आय हा पण परीक्षेला आलेला आहे. कलम 74 संस्थेच्या व्यवस्थापक, सचिव आणि इतर अधिकारी आणि विवर्षित संस्थांसाठी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वित्त अधिकारी यांच्या अहर्ता व नेमणुका संबंधीचा कलम 74 आहे. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर? चलो, कलम 75 हा पण मोस्ट IMP बऱ्याच वेळा पेपरला आलेला आहे क्वेश्चन. कलम 75 वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक म्हणजे वार्षिक सभा. कलम 75. कलम 76 विशेष बैठक सभा म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा. ओके. कलम 77 संस्था वगैरेंनी केलेले कृत्य विवर्षित दोषांमुळे विधिग्राह्य न होणे, कलम 77 मध्ये आहे. पुढे कलम 77 अ म्हटलेला आहे. अ समितीच्या सदस्यांची नियुक्ती. नवीन समिती समितीची घटना करीत असते वेळी कोणत्याही सदस्य निवडून न येणे व नवीन समितीने पदभार न स्वीकारणे, यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, त्या संबंधीचा कलम 77 अ आहे. पुढे कलम 78 समितीस काम करण्यापासून रोखून ठेवण्याचा अधिकार, हा पण परीक्षेला आलेला. कलम 78 अ जेवढ्या आपल्या सहकारी विभाग अंतर्गत भरत्या होतात त्या भरत्यांसाठी जी ऑफलाईन एक्झाम्स घेतली जाते त्यांना पण हे परीक्षेला प्रश्न येतात विभागीय भरती अंतर्गत. कलम 78 अ समितीस निष्प्रभावित करण्याचा किंवा तिच्या सदस्यांना काढून टाकण्याचा अधिकार, कलम 78 अ मध्ये दिलेला आहे. कलम 79 मध्ये, कलम 79 विवरण व विवरणपत्रके दाखल करण्याचे संस्थांचे आबंधन व अशी आबंधने पार पाडण्यास
फरमाविण्याचा निबंधकांचा अधिकार आहे कलम 79. कलम 79 अ लोकहिताच्या दृष्टीने निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. कलम 79 अ विनी विनय विनियम तयार करण्यासाठी निर्देश देण्याचा निबंधकांचा अधिकार. विनियम तयार करण्यासंबंधी निर्देश देण्याचा हा निबंधकांचा अधिकार आहे कलम 79 अ. आता कलम 79 ब हा वगळण्यात आलेला आहे आणि कलम 80. चलो कलम 80 लिहून घ्या, हा पण IMP या परीक्षेला आलेला आहे. अभिलेख वगैरे जप्त करण्याचा निबंधकांचा अधिकार. परीक्षेला प्रश्न येतो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार संस्थांचे अभिलेख जप्त करण्यासंबंधी निबंधकांना दिला गेलेला कलम. त्या कलम 80 अंतर्गत निबंधक काय करू शकतात, अभिलेख जप्त करू शकतात. चलो इथपर्यंत 80 कलम लक्षात आले. पुढे आता लेखा परीक्षणावर आधारित काही महत्वाची कलम आहेत. तर कलम 81 लेखा परीक्षण करणे, हिशेब तपासणी करणे आणि अंकेक्षण. ओके. त्यानंतर कलम 82 लेख्यातील दोषांची दुरुस्ती म्हणजेच लेखापरीक्षण दोष दुरुस्ती ज्याला आपण म्हणतो, लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल. कलम 82. कलम 83 निबंधकांकडनं चौकशी करणे. कलम 84 ऋणग्रस्त संस्थेच्या पुस्तकांचे निरीक्षण करणे. कलम 85 चौकशीचा आणि निरीक्षणाचा खर्च. कलम 86 खर्चांची वसुली. कलम 87 निबंधकाने चौकशीत अथवा निरीक्षणामध्ये उघडकीस आलेले घटक. ओके. कलम 87 दोष संस्थेच्या निदर्शनास आणून देणे. ओके. पुढे कलम 88 औपचारिक प्रवर्तक वगैरे विरुद्ध नुकसानी आकारण्याचा निबंधकांचा अधिकार आहे कलम 88 मध्ये. पुढे कलम 88 अ म्हटलेला आहे. कलम 88 अ चौकशीच्या फी पोटी जमा करण्याची रक्कम. कलम 89 उपस्थित वगैरे राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार. कलम 89 अ संस्थेच्या कामकाजाचे निरीक्षण करण्याचा अधिकार आणि कलम 90 संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी संघीय प्राधिकरणाची रचना करणे किंवा त्यास मान्यता देणे. आला पॉइंट लक्षात. चलो आता पुढे कलम 91. कलम 91. कलम 91 विवाद करणे. विवादासंबंधीचे अडचणी तक्रारी असतील तर ते कलम 91 अंतर्गत सोडवले जातात. कलम 91 अ सहकार न्यायालयाची रचना. कलम 92 मुदत. त्यानंतर पुढे कलम 93 एका सहकारी न्यायालयाकडून दुसऱ्या सहकार न्यायालयाकडे विवाद हस्तांतरण करणे व विवर्षित प्रकरणामधील कामकाज तहकूब करणे त्यासंबंधीचा कलम 93. कलम 94. कलम 94 विवादाची तडजोड करण्याची कार्यरीती आणि सहकारी न्यायालयाचे अधिकार. कलम 95 निवाड्यापूर्वीची किंवा आदेशापूर्वीची जप्ती आणि अंतर्वादिक आदेश देणं. कलम 95. कलम 96 सहकार न्यायालयाचा निर्णय. कलम 97 कलम 96 खालील निर्णय व कलम 95 खालील आदेश या विरुद्ध अपील करायचा असेल तर कलम 97 अंतर्गत आहे. कलम 98 पैसे कसे वसूल करावेत या संबंधी. कलम 99 प्रमाणपत्र दिल्यानंतर संपत्तीचे खाजगी हस्तांतरण संस्थेविरुद्ध निरर्थक ठरेल. कलम 99 अंतर्गत. ओके. आणि कलम 100 विकणे शक्य नसलेल्या मालमत्तांचं हस्तांतरण करणे. कलम 100 अंतर्गत. त्यानंतर पुढे कलम 101 महत्वाचा पॉइंट आहे. कलम 101 विवर्षित संस्थान देय असलेल्या विवर्षित रकमा आणि थकबाकी जमीन महसुलीच्या थकबाकीप्रमाणे वसूल करणे त्याला आपण वसुली प्रमाणपत्र असेही देखील म्हणतो. कलम 101 अंतर्गत. ओके.
त्यानंतर पुढे आहे परिसमापनासंबंधीचे कलम. कलम 102 समापन, कलम 103 परिसमापकाची नियुक्ती, कलम 104 समापनाच्या आदेशाविरुद्ध अपील, कलम 105 परिसमापकाचे अधिकार, कलम 106 समापनाचे आदेशाचे परिणाम, कलम 107 समापनाच्या किंवा विसर्जनाच्या बाबतीत वादास प्रतिबंध, कलम 108 परिसमापकाच्या लेख्याची लेखापरीक्षा आणि कलम 109 परिसमापकाची कार्यवाही बंद करणे आणि कलम 110 अधिशेष मत्तेचा विनियोग. ओके, हे परिसमापनासंबंधीचे कलम 110 पर्यंत. त्यानंतर पुढे कलम 110 अ हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे, IMP करा. विमा उतरवलेल्या सहकारी संस्थांचे म्हणजे सहकारी बँकांचे समापन करणे, तिचे पुनर्रचना करणे, तिची संमती निलंबित करणे किंवा निष्प्रभावित करणे वगैरे संबंधीचा आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी किंवा मागणी या वाचून न देणे, या रिलेटेड जो कलम आहे तो कलम 110 अ आहे. ओके, चलो पुढे बघूया. कलम 111. आता हे जे कलम आहेत हे सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांसंबंधीचे कलम 111. प्रकरण 11 सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांना लागू करणे, कलम 111. चलो पुढे बघूया. कलम 112 राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका, कलम 112 अ. कलम 112 अ जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका, त्यांची रचना, प्रतिनिधींचा पदावधी, नैमित्तिक रिकाम्या जागा, अशा समितीचे अधिकार कलम 112 अ मध्ये दिलेले आहेत तरतुदी. कलम 112 अ मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा यामधील सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचा सदस्य म्हणून प्रतिनिधीची निवड करणे. कलम 112 ब राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे अधिमंडळ व समिती, कलम 112 ब. ओके, चलो. कलम 112 क काय झालेला आहे, वगळण्यात आलेला आहे. 12 क वगळण्यात आलेला आहे. कलम 113 विश्वस्तांची नेमणूक, अधिकार व कार्य, कलम 114 ऋणपत्रके काढणे, कलम 115 राज्य शासनाची हमी देणे, कलम 116 विश्वस्तांकडे मालमत्ता निर्हित होणे आणि ऋणपत्रके धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मतेवरील भार, कलम 117 कर्ज देण्याचे व जमीन धारण करण्याचे सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे अधिकार, कलम 117 मध्ये दिलेले आहे. कलम 118 हा वगळण्यात आलेला आहे. कलम 119 कर्ज मंजूर करणारा आदेश विवर्षित बाबतीत निर्णयात्मक असणे, कलम 120 गहाणांचा अग्रक्रम, कलम 121 सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या नावे करून दिलेली गहाण आणि इतर सलेख राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांमध्ये निर्हित असतील. कलम 122 लिहून घ्या. सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या नावे करून दिलेल्या गहाणांची भाडेपट्टा आणि इत्यादींची नोंद, कलम 122 मध्ये. ओके, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत चला म्हणजे तुमचे कलम्स त्या ठिकाणी क्लिअर होतील. कलम 123 गहाणकार किंवा निष्पादक नादार झाल्यास गहाणावर आणि इतर लेखांवर आक्षेप न घेणे या संबंधीचा कलम 123 आहे. कलम 124 वगळण्यात आलेला आहे. कलम 125 संयुक्त हिंदू कुटुंबाच्या व्यवस्थापकांनी करून दिलेली गहाणे आणि इतर लेख, कलम 126 सन 1956च्या
अधिनियमन क्रमांक 32 यांचे कलम 8 हे विवर्षित फेरफारांच्या अधिनियमन सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांनी करून दिलेल्या गहाणांना आणि इतर लेखांना लागू करणे. कलम 126. कलम 127 भाडेपट्ट्यांवरती निर्बंध. कलम 128 सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेने पैसे स्वीकारणे आणि ऋणमुक्ती देणे. कलम 128. कलम 129 गहाण ठेवलेल्या मालमत्ता नष्ट झाली असेल किंवा प्रतिभूती अपुरी झाली असेल तर त्याबाबतची सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे अधिकार. कलम 129 मध्ये. कलम 130 गहाण ठेवलेली मालमत्ता विकत घेण्याचा सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचा अधिकार आहे. ओके. कलम 130 मध्ये. कलम 131 विकास बँकांनी कर्जांची वसुली करणं. कलम 131. कलम 132 माल अटकावून ठेवण्याचा अधिकार. कलम 133 गहाण ठेवलेल्या किंवा भारग्रस्त असलेल्या मालमत्तेची विक्री. आणि कलम 33 अ. चला कलम 33 अ लिहून घ्या. जनजातीतील व्यक्तींची गहाण किंवा भारग्रस्त मालमत्ता कलम अन्वये जाहीर लिलावात जनजातीतर व्यक्तीला न विकणे. हा कलम 133 अ मध्ये तरतूद दिलेली आहे. कलम 134 विक्री कायम करणे. कलम 135 विक्रीच्या उत्पन्नाचा विनियोग. कलम 136 खरेदीदारास प्रमाणपत्र देणे, मालमत्ता स्वाधीन करणे आणि मालकी हक्क प्रदान करणे त्यासंबंधीचा कलम 136 आहे. कलम 137 निबंधकाने प्रमाणपत्र दिल्यावर कर्जांची वसुली करणे. हा महत्वाचा पॉइंट आहे कलम 137 मध्ये. पुढे कलम 138 जिल्हाधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची पद्धत. कलम 139 लिलावाद्वारे करावयाच्या विक्रीत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोली न बोलणे त्यासंबंधीचा कलम 139. कलम 140 सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या नावे करून दिलेल्या अन्य संक्रमणास सन 1947 चा मुंबई अधिनियमन क्रमांक 28 यांचे कलम 40 लागू नसणे यासंबंधी कलम 140 आहे. त्यानंतर पुढे कलम 141 विवर्षित नुकसान भरून काढण्यासाठी हमी निधीची तरतूद आहे. कलम 141 मध्ये. कलम 142 कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म्हणून काम करण्यास परवानगी देण्याचा निबंधकांचा अधिकार आहे. कलम 142 मध्ये. ओके. कलम 143 नोटीस बजावणे आणि कलम 143 अ. कलम 143 अ. कलम 143 अ लिहून घ्या. सन 1942 चा मुंबई अधिनियमन क्रमांक 28 अन्वय मंजुरी दिलेल्या योजनेच्या संबंधात शासनाचे हक्कांचे व दायित्वाचे हस्तांतरण करणं यासंबंधीचा कलम 143 अ आहे. पुढे घ्या. कलम 144. कलम 144 सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांवर देखरेख ठेवण्याचा व विनियमन करण्याचा राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या समितीचा अधिकार. कलम 144 बघा. कलम 144 1 अ आणि कलम 144 काय सांगतो. कलम 144 काय सांगतो. सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांवर देखरेख ठेवण्याचा व विनियोग करण्याचा राज्य सहकारी व कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या समितीचा अधिकार आहे. आणि त्याच्याच पुढे तुम्हाला दिलेला आहे कलम 144 1 अ काय सांगतो. लोकहित इत्यादींच्या दृष्टीने सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांची पुनर्रचना आणि त्यांचे एकत्रीकरण आणि विभाजन करणे. हे दोन्ही कलम थोडे व्यवस्थित लक्षात ठेवा. नवीन सिलेबस मध्ये हे ऍड आउट केलेले आहेत.
त्यामुळे कलम 144 ब हा वगळण्यात आलेला आहे. फक्त कलम 144 1 आणि कलम 144 हे 2 कलम व्यवस्थित करून ठेवा. आता पुढे आपल्याला विवर्षित संस्थांच्या समितीच्या व अधिकाऱ्यांच्या निवडणुका संबंधीचे कलम आहेत, ते कलम बघूया आपण. आता कलम 144 ते कलम 144 ओके, ही त्यामध्ये सगळे ऍड आउट आहे. त्यानंतर पुढे बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या संबंधीचे कलम. कलम 144 2 काय सांगता, बिगर कृषी सहकारी पतसंस्था प्रकरण 11(1) लागू होणे. कलम 144(3) व्याख्या. कलम 144(4) बिगर कृषी सहकारी पतसंस्थेच्या ज्यामध्ये कामकाज करता येईल अशा कामकाजांचे प्रकार. कलम 144(5) सदस्य नसलेल्या व्यक्तीकडून ठेवी स्वीकारण्यास प्रतिबंधक असणे. कलम 144(6) कलम 144(6) काय आहे, व्यापारास प्रतिबंध. कलम 144(7) बिगर कृषी सहकारी पतसंस्थेच्या आवश्यक नसलेली अशी मालमत्तेची विल्हेवाट लावणे. कलम 144(8) प्रशासक आणि आस्थापनाचा खर्च यावरील मर्यादा. कलम 144(9) संस्थेने रोख राखीव निधी ठेवणे. कलम 144(10) बघा, सिक्वेन्स 1 2 3 4 5 6 पासून आहे, फक्त पुढे जोडायचे आहेत. कलम 144(10) संस्थेने निर्धारित तरलता निधीचे प्रमाण राखणे. कलम 144(11) कर्ज व अग्रिम देण्यावरील निर्बंध. कलम 144(12) कर्ज माफ करण्याच्या अधिकारांवरील निर्बंध. कलम 144(13) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ. कलम 144(14) नियामक मंडळांची रचना. कलम 144(15) नियामक मंडळांचा सचिव. आणि कलम 144(16) नियामक महामंडळाच्या अशासकीय सदस्यांचा पदावधी. कलम 144(17) अशासकीय सदस्यांचा राजीनामा. कलम 144(18) अशासकीय सदस्यांच्या पदावरनं दूर करणे. कलम 144(19) नैमित्तिक रिक्त जागा कशा भराव्यात. कलम 144(20) नियामक मंडळांचे कामकाज चालवण्याची रीत. आणि कलम 144(21) नियामक मंडळांच्या अशासकीय सदस्यांचे भत्ते. त्यानंतर पुढे कलम 144(22) नियामक मंडळांची कार्य व अधिकार. कलम 144(23) बिगर कृषी सहकारी पतसंस्थेवर नियम म्हणजे विनियम व मार्गदर्शक तत्व बंधनकारक असणे. कलम 144(24) बिगर कृषी पतसंस्थेच्या अधिगत्य व निदेश आदेश देणे. त्यानंतर कलम 144(25) स्थितीकरण व तरलता सहाय्य निधी घटित करणे. कलम 144(26) सहकारी पतसंस्थांनी निधीत अंशदान करणे. कलम 144(27) निधीचा वापर. कलम 144(28) निधीची देखरेख, उपयोगात आणणे व गुंतवणे. कलम 144(29) अंशदान, तरलता किंवा वित्तीय सहाय्य यांच्या थकबाकींची वसुली. त्यानंतर पुढे कलम 144(30) निधीचे लेख आणि लेखा परीक्षण. कलम 144(31) शास्ती लादण्याचा निबंधकांचा अधिकार. ओके, हे कलम 144(31) पर्यंत एवढे हे कलम आहेत. त्यानंतर पुढे अपराध आणि शास्ती या संबंधीचा काही महत्वाची कलम. तर कलम 145 हा पण परीक्षेला आलेला कलम आहे IMP. कलम 145 सहकारी या शब्दाचा वापर करण्यास मनाई. कलम 146 अपराध. कलम 147 कलम 146 खालील अपराधाला शिक्षा. कलम 148 अपराधाची दखल घेणे. कलम 148 सहकारी न्यायालयासंबंधी म्हणजे न्यायाधिकरणाचा आणि सहकारी अपील न्यायाधिकरणाचा अवमान. कलम 148 मध्ये. ओके, चलो पुढे बघूया आपण आता. कलम 149 महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय.
कलम 150 सहकारी अपील न्यायालयांच्या आदेशाचे पुनर्विलोकन, कलम 151 हा पण IMP आहे. कलम 151 सहकारी अपील न्यायालयास दिवाणी न्यायालयाचा अधिकार असणे. त्यानंतर पुढे कलम 152 अपील, कलम 152 हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. कलम 152 निवडणुकीत नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आल्यास त्याविरुद्ध अपील करणे. हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे IMP. त्यानंतर कलम 153 विवर्षित प्रकरणात अपील प्राधिकरणाचे म्हणजे प्राधिकरणाने मुदत मर्यादा वाढवणे. कलम 153. कलम 154 राज्य शासनाने आणि निबंधकांचे पुनर्निरीक्षणाविषयी अधिकार कलम 154 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेसंबंधीचा कलम 154 म्हटलेला आहे. कलम 154 राज्य सहकारी परिषदेची घटना, तिची कार्य आणि इत्यादी माहिती. त्यानंतर पुढे आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेसंबंधीचे काही महत्वाची कलम आहेत ते बघूया. हे पण कलम IMP आहेत. हे कलम आपल्याला पेपर क्रमांक 1 साठी महत्वाचे आहे. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता सहकारी गृहनिर्माण संस्थांसंबंधीचे कलम 154 गृहनिर्माण संस्था अधिनियमांच्या तरतुदींचे प्रयुक्ती आणि अप्रयुक्ता. कलम 154 व्याख्या. कलम 154 सहकारी संस्थांची नोंदणी. कलम 154 नाव राखून ठेवण्याकरता आणि बँक खाते उघडण्यासाठी परवानगी घेण्याचा अर्ज. कलम 154 सहयोग सह किंवा तात्पुरता सदस्य. कलम 154 सदस्यांवरील मर्यादा. कलम 154 सदस्यांना सहकारविषयी शिक्षण व प्रशिक्षण देणे. कलम 154 सदस्यांच्या भागांच्या किंवा हितासंबंधीच्या संबंधी त्या ठिकाणी हस्तांतरणावरील निर्बंध करणे. एक लक्षात घ्या, पेपर 1च्या दृष्टीने जर परीक्षेला प्रश्न आले तर हे नवीन घटकांवर आधारित कलम आहेत. त्यानंतर कलम 154 दस्तऐवजांचे निरीक्षण करण्याचा सदस्यांचा हक्क. कलम 154 सदस्याला काढून टाकणे. कलम 154 सदस्यांचे हक्क कर्तव्य. कलम 154 सदस्यांचा मतदानाचा हक्क. कलम 154 भाग हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध यांचे हस्तांतरण. कलम 154 सदस्यांच्या मृत्यूनंतर हितसंबंधांचे हस्तांतरण करणे. कलम 154 सदस्यांचा भाग हितसंबंध याबाबतील संस्थेचा भार. कलम 154 निधी उभारणे. कलम 154 संस्थांचे आकार बसवणे. कलम 154 निधीची गुंतवणूक करणे. कलम 154 निधीचा वापर करणे. हे जे सगळे आपण कलम बघतो हे सगळे गृहनिर्माण संस्थांच्या संबंधी आहे. गृहनिर्माण संस्थांच्या संबंधीचे कलम आहेत. ओके, चला कलम 154 संस्थांचे आकार बसवणे. कलम 154 संस्थेचे निधीची गुंतवणूक करणे. कलम 154 निधीचा वापर करणे. कलम 154 समितीचे गठीत करणे. कलम 154 संस्थांच्या समित्यांमध्ये आणि तिच्या निवडणुकांमध्ये विवर्षित जागा राखून ठेवणे. कलम 154 मध्ये. ओके, जेव्हा तुम्हाला गृहनिर्माण संस्थांच्या पेपरला गृहनिर्माण संस्थां रिलेटेड प्रश्न आले तर ही कलम त्यामध्ये लिहायची आहे. त्या कलमांची व्याख्या इथे तरतुदी दिलेल्या आहेत. व्यवस्थित ह्या गोष्टी समजून घ्या. कलम 154 संस्थेच्या सहमतीमध्ये म्हणजे समितीमध्ये आणि तिच्या निवडणुकांमध्ये विवर्षित जागा राखून ठेवणे. आणि कलम 154 महिलांसाठी आरक्षण. कलम 154 गणपूर्ती करता समितीच्या सदस्य संख्येबाबत सर्वसाधारण तरतुदी. कलम 154 समिती किंवा तिच्या सदस्यासंबंधी न हरता. कलम 154 संस्थेच्या अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव. कलम 154 गृहनिर्माण संस्थेचे, गृहनिर्माण संकुलांचे, गृहनिर्माण संघांचे किंवा गृहनिर्माण महासंघांचे व्यवस्थापन. कलम 154
चिठ्ठ्या काढून भूखंडाचे, सदनिकांचे किंवा घरांचे नियत वाटप करणे. कलम 154 ब 27 कार्यवाही करण्यासाठी संस्थांवर आबंधन आणि अंमलात आणण्यासाठी निबंधकांचे अधिकार कलम 154 ब 27 मध्ये दिलेले आहे. कलम 154 ब 28 गृहनिर्माण महासंघ त्यांचे अधिकार आणि कर्तव्य. त्यासोबत कलम 154 ब 29 गृहनिर्माण संस्थांना येणे असलेल्या विवर्षित रकमांची आणि थकबाकींची रकमांची जमीन महसुलीची थकबाकी असल्याचे वसूल करणे. त्यामुळे आपल्याला परीक्षेला पेपर 1 ला हा प्रश्न आलेला आहे. ओके, आता इथे तुम्ही कलम 101 बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लिहिलं असेल, पण नवीन घटकानुसार तुम्ही जर गृहनिर्माण संस्थांचा पार्ट आला तर कलम 154 ब 29 हे त्याचं उत्तर असणार आहे. मग कलम 101 व कलम 154 ब 29 असं लिहिणं आवश्यक आहे. ओके, चलो कलम 154 ब 30 मध्ये काय सांगितलं आहे की ज्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले आहेत अशा सहकारी गृहनिर्माण संस्था. कलम 154 ब 31 विद्यमान नियम, आदेश, उपविधी इत्यादींची व्यावृत्ती. त्यानंतर कलम 155 काय सांगतोय, शासनास देय असलेल्या रकमांची वसुली. कलम 156 मालमत्ता जप्त करून तिची विक्री करून विरशित रकमा वसूल करण्याचे निबंधकांचे अधिकार. हा पेपरला आलेला प्रश्न आहे, आपण IMP करा. कलम 156. कलम 157 अधिनियमांच्या तरतुदीपासून संस्थांना सूट देण्याचा अधिकार. कलम 158 निबंधकांच्या अधिकाऱ्यांचे विवर्षित अधिकाऱ्यांकडे व अधिकाऱ्यांकडे प्रत्यायोजन करणे. कलम 159 राज्याबाहेरील संस्थांच्या शाखा वगैरे. आणि कलम 160 कागदपत्र, मालमत्ता निवडणूक झाल्यावर नवीन सभापतीच्या स्वाधीन करणे. हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे, IMP. कलम 160 मध्ये काय दिलेलं आहे की राज्य विधानमंडळाचे व विवर्षित स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य हे जर संस्थांचे पदाधिकारी असतील तर त्यांना पारिश्रमिक न देणे. ओके, कलम 160 मध्ये ही तरतूद आहे. कलम 160 मध्ये विवर्षित केलेल्या कमाल दरावरून अधिक दराने प्रवास भत्ता, दैनिक भत्ता वगैरे मिळवण्याचा हक्क समितीच्या सदस्यांना नसणे म्हटलेलं आहे. ओके, कलम 160 ब मध्ये. पुढे घ्या, कलम 161 निबंधक आणि इतर अधिकारी लोकसेवक असणे. कलम 162 सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल हानी रक्षण. कलम 163 न्यायालयाच्या अधिकारितेस प्रतिबंध. कलम 164 वादाच्या बाबतीत नोटीस आवश्यक. कलम 165 नियम आणि कलम 166 निरसरण, व्याकृती व अर्थ लावणे. आणि कलम 167 कंपन्यांबाबतच्या अधिनियमन लागू नसणे. आणि कलम 168 शेवटचा कलम 168 अडचणी दूर करण्याचा अधिकार. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला महाराष्ट्र सहकार संस्था जो अधिनियमन कायदा आहे 1960चा त्या संबंधीचे आपण कलम हे आजच्या लेक्चर्समध्ये समजून घेतले. सर्व विद्यार्थ्यांना आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल आणि ही कलम विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 हे तुम्हाला IMP कलम आहेत की जे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, रिकाम्या जागा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे, चुकी बरोबर या सर्व घटकांसाठी हे कलम तुम्हाला पेपरला विचारले जाता आहेत. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण कलमच एका सेक्शन मध्ये घेऊन टाकलेलं आहे. व्यवस्थित सगळ्या कलमांचा अभ्यास करा. परीक्षेला आपल्याला अजून वेळ आहे, परंतु आपण जर आतापासून अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेत चला. जे आपले ऑनलाईन बॅचेसवाले आहेत, जे आपले रेकॉर्डेड बॅचेसवाले आहेत GDCA परीक्षा संबंधीचे, तर त्यांना ही व्हॉट्सअपला PDF नोट्स येऊन जाणार आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी याचा बेसिक प्रिंट काढून आपल्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या रायटिंग करा. नाहीतर बरेचशा मुलांना सवय असते की सर रट्टा मार नाही, की आम्ही फक्त व्हिडिओ बघतोय, लिखाण आमचं कमीच आहे. तर हे लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट नक्कीच होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.